विभाग प्रमुख आहेत, ते अतिशय तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. NMMS विषयाच्या संदर्भामध्ये, NMMS स्पर्धा परीक्षा संदर्भामध्ये अशी एक परीक्षा आहे की ज्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाला, शिष्यवृत्ती मिळाली, की सर्वात जास्त शिष्यवृत्ती वर्षाला 12,000 रुपये त्या विद्यार्थ्याच्या नावावर मिळतात. NMMS ची शिष्यवृत्ती आहे आणि ही परीक्षा कोणाला देता येते? 8वीच्या विद्यार्थ्यांना. अशासाठी आपण मेरिटमध्ये येण्यासाठी काय काय करावं लागतंय, अभ्यास कसा करायचा, त्यासाठी कोणती टेक्निक आपण योजली पाहिजे, कोणती क्लुप्ती आपण वापरली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला जोशी सर सांगणार आहेत. स्टेज सोडून थोडं आलेलो आहे, कारण काय कार्यक्रम तुमच्यासाठी आहे बरोबर. आणि उगाच लेक्चर स्टँडवर त्यांना लेक्चर देणं ही गोष्ट मलाही पटत नाही. सर्वप्रथमतः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि ही रयत शिक्षण संस्था अण्णांना मुलाची साथ दिली त्या रयत मागणी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या दोन महान विभूतींना सर्वप्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आपल्या शाखेचे मुख्याध्यापक माननीय मसाळे सर, ज्यांनी म्हणून माझं कौतुक केलं असे ब्रिगेड सर, वास्तवता एवढं तज्ञ वगैरे काही गोष्ट नाही आहे. मी अगदी तुमच्याकडेच माझे मित्र माननीय कुणाची आहे? नववीचा आवाज येते. कुणाची जयंती आहे? मनवडा बहिणाबाई चौधरींनी आपल्या रोजच्या अनुभवातून हे संपूर्ण ज्ञान आपल्या समोर ठेवलं. त्या बहिणाबाई चौधरींचा आज जन्मदिवस आहे. बघा, मी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बोलत होतो. स्पर्धा परीक्षा ही का महत्वाची आहे? एक इयत्ता पहिलीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. प्रश्नाचं उत्तर ज्याला जमेल त्याने सांगायचं आहे. आपण त्या पद्धतीने घेतलेला आहे. एक शेतकरी असतो, तो काय करतो? त्याला गाय विकत घ्यायची असते. काय करायचे असते? गाय विकत घ्यायची असते. आता बाजारात गेल्यानंतर, त्या ठिकाणी गेल्यानंतर तो काय करतो? त्या गायीचा जो मालक असतो त्याच्याशी व्यवहार करतो आणि ठरतो. त्याला सांगेल हा बस 1 रुपयाचा नफा झाला. कॅल्क्युलेशन केलं बरोबर? ओके. अजून कुणाचं उत्तर? बघा, इयत्ता पहिलीचं उदाहरण आहे, आपण 5वी पासून 9वी पर्यंत आहे. हा दादा सांग, 5वी. हा सांग, देवी सांग. 1 रुपयाचा तोटा आणि 1 रुपयाचा नफा मध्ये आता प्लस मायनस केल्यानंतर काय होत आहे? 2 रुपयाचा तोटा होतो त्याच्यात. असं आता याची हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण पाहिलं तर अत्यंत साधे पण किती किचकट आपला विचार करणारा, विचार करायला लावणारं उदाहरण आहे. हे जर तुम्ही एक काम करा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत अशी स्वतंत्र भाग करा, जागेवर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. खरेदी किंमत किती झाली, त्याच्या खिशातले गेलेले पैसे किती आणि त्याला आलेले पैसे किती, करा बरं. 1 रुपयाला विकत घेतली, 2 रुपयाला विकली, म्हणजे 1 रुपया खरेदी किंमत, विक्री किंमत 2 रुपये, पुन्हा खरेदी किंमत 3 रुपये, विक्री किंमत 4 रुपये. खरेदी किंमत किती आहे आणि विक्री किंमत किती आहे बघा. आणि आता मला सांगा, नेमका नफा झाला की तोटा झाला, किती झाला? सापडलं का उत्तर? जी सांगणार किती झाला, कसं झाला? वाजा कर ना, वाजा. खरेदी किंमत किती आली सांगा? हा सांग समोर. 4 आणि विक्री किंमत किती आली? 6. मग 6 वजा 4 केले, 2 रुपये निवड नफा झाला. बघा, म्हणजे आम्हाला आमचं असणारं इयत्ता पहिलीचं गणित सोडवायला एवढा वेळ लागला. तर 20 रुपयाला किती बरोबर? जो
प्रश्नाचं उत्तर सांगेल तो आपल्या शाळेतील सर्वात हुशार आणि बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून एकदम चांगला विद्यार्थी आहे. तो स्पर्धा परीक्षेला नक्की 100% टिकणार आहे. करेक्ट. कोण गणक किती बरं आहेत? 20 बरं येते दादा. आता बघा, फक्त तुम्हाला फिरवून टाकलेला असतो. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलण्याचं काम जर कोणता विषय करत असेल तर तो बुद्धिमत्ता करत असतो. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सगळ्यात जास्त वेटेज जर कोणत्या विषयाला असेल तर ते बुद्धिमत्तेला आहे. इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा विषय करा. 2 पेपर आहेत. 5वी स्कॉलरशिपला 2 पेपर आहेत, बरोबर आहे. एक मराठीचा आणि दुसरा गणिताचा. मराठीला 25 प्रश्न 50 मार्काला, गणिताचे 50 प्रश्न 100 मार्काला, 150 मार्काचा पेपर आहे. दुसरा पेपर आहे इंग्रजीचा आणि बुद्धिमत्तेचा. इंग्रजीचे 25 प्रश्न 50 मार्काला आणि उरलेले बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत 50 प्रश्न आहेत 100 गुणांसाठी. यामध्ये आपल्याला जर पास व्हायचं असेल तर कमीत कमी 40% गुण आपल्याला मिळवणं अपेक्षित आहे. दुसरी परीक्षा आहे नवोदयची, त्याच्यामध्ये 50% प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्तेचे आहेत. आपण आता 6वीला बघा, जर कर्वेर विद्याप्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षा आहे. 7वीला RTS परीक्षा आहे. 7वीची RTS परीक्षा जो विद्यार्थी उत्तीर्ण होईल त्याला MPSC आणि UPSC चे सर्व स्पर्धा परीक्षा देणं सहज सोपं आहे. कारण RTS रयत टॅलेंट सर्च जी परीक्षा आहे ही परीक्षा एकूण 7 विषयांवर असते, बरोबर आहे. 7वीची मुलं किती विषय आहेत तुम्हाला? 7 विषय आहेत. लक्षात आलं. आणि या 7 विषयांचा सखोल अभ्यास करायचा असतो. त्यानंतर आहे 8वीचा विषय. मला वाटते दळवडे सरांनी आता एवढ्यात स्पष्ट करून सांगितलंय. 2 महत्वाच्या परीक्षा आहेत. एक स्कॉलरशिप परीक्षा आणि दुसरी NMS परीक्षा. स्कॉलरशिप परीक्षा जशी 5वीची आहे त्याच पद्धतीने तसेच पेपर 8वीचे पण आहेत. 150-150 300 गुणांची. NMS परीक्षा मात्र तुम्हाला 2 विषयामध्ये आहे, मॅट आणि सॅट. मेंटल ॲबिलिटी टेस्ट या पद्धतीची आणि शालेय क्षमताची अशा पद्धतीचे 2 पेपर असतात. यामध्ये तुम्हाला मॅटला किती प्रश्न आहेत रे? 90 प्रश्न आणि गुण 90. व्हेरी गुड. 90 प्रश्न 90 गुणांसाठी. आणि सॅटचा जो पेपर आहे शालेय अभ्यासक्रमाचा, याच्यामध्ये किती विषय आहेत शालेय अभ्यासक्रमामध्ये? 3. व्हेरी गुड. विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित. विज्ञान, समाजशास्त्र आणि गणित हे 3 विषय त्याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये तुम्हाला 5% प्रश्न जे आहेत ते मागील इयत्तेवर म्हणजे 7वीच्या अभ्यासक्रमावर विचारले जातात. फक्त 5% प्रश्न. उरलेले जे बाकीचे 95% प्रश्न आहेत हे इयत्ता 8वीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर असतात. आता या NMS परीक्षेचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. NMS परीक्षा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कुठेतरी आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून ही केंद्र सरकारने ठेवलेली परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये आपल्याला अभ्यास करत असताना आणि समाजशास्त्र असेल, विज्ञान असेल किंवा गणिताचा असेल, यापैकी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारे 2 विषय आहेत. एक समाजशास्त्र आणि दुसरा विज्ञान. समाजशास्त्रामध्ये तुम्हाला अभ्यासाची बैठक करावीच लागते. अभ्यासाची बैठक म्हणजे आपण एकदा अभ्यासाला बसलो की आपल्याला जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्यायचा असतो. आमची बैठक कशात आहे बघा, मोबाईल्स मध्ये बऱ्यापैकी. आईला सांगतो 5 मिनिटं रील्स बघतो. 5 मिनिटं म्हणता 1.5 GB डाटाला 50%चा मेसेज येत नाही. दादा एकूण 2 नंबरला बसलेला 9वीचा विद्यार्थी. इथं पुढे बसलेला जो माणूस असतो किंवा पुढचं लेक्चर देणारा जो माणूस असतो त्याच्या डोक्यात एकच असतो, समोरचा असणारा प्रत्येक विद्यार्थ्याचा चेहरा आणि त्याच्या चेहऱ्यावरती असणारे हावभाव हे टिपता आले पाहिजे. तुम्ही एवढे बसलेले विद्यार्थी आहेत, एवढे माझ्या एका वर्गातले विद्यार्थी आहेत. एवढे विद्यार्थी
एका वर्गातले आहेत. त्याच्यामुळं तुमची कुठली मोमेंट होते, कुठली हालचाल होते, या प्रत्येक मोमेंटवरती लक्ष असतं. आणि शिक्षक ही अशी गोष्ट आहे की नेमके चुकीचं जे ज्या ठिकाणी घडतं ते सुधारवण्याचं कामच शिक्षकाचं असतं. चुकीचं ज्या ठिकाणी होतं ते सुधारवण्याचं काम हे शिक्षकाचं असतं. इथून पुढे लक्षात ठेवा, स्वतःच्या नोट्स स्वतः काढा. आणि नोट्स काढत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, पुस्तक वाचावं लागणार आहे. त्याच्यामुळं आपली उजळणी जास्तीत जास्त होते. अगदी बारकाईनं वाचन करा. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देणार आहात त्या प्रत्येक परीक्षेचं योग्य नियोजन करायचं. प्रत्येक परीक्षेचं योग्य नियोजन. आता तुमच्या साप्ताहिक चाचण्या सुरू आहेत 8वीवाल्यांच्या, बरोबर. 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या पाक्षिक चाचण्या पण सुरू आहेत. या प्रत्येक चाचणी सोडवत असताना आपल्याला त्या वेळेमध्ये तो पेपर सोडवला गेला पाहिजे. तो पेपर सोडवत असताना आपल्याला जे कठीण प्रश्न आहेत असे कठीण प्रश्न शक्यतो पाठीमागे ठेवायचे. जेवढे सोपे प्रश्न आहेत ते सर्व सोपे प्रश्न आपण पहिल्यांदा सोडवा. आणि ज्या क्रमांकाचा प्रश्न सोडवलाय, उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 4 जर मी सोडवला असेल तर प्रश्न क्रमांक 4च्या समोरचं जे उत्तर आहे त्याच प्रश्नाच्या पुढचं वर्तुळ रंगवलं गेलं पाहिजे. स्त्रीला कवयित्रीला आपण अडाणी म्हणतो. स्कूल कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अनिल काका गाडवे पाटील यांचं विद्यालयात आगमन झालेलं आहे. आपण सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत करूया. स्काउट क्लब गोल. ताकदीनिशी उतरलंच पाहिजे. तर मुलीतून आलेले श्री जोशी BS सर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले श्री अनिल काका गाडवे पाटील यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार मानते. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी मार्गदर्शन केले, त्यांचे मी आभार मानते. त्याचबरोबर विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख असे वेगवेगळे उपक्रम राबवून तुम्हाला नवीन माहिती देत असतात, त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे श्री धनवडे सर यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानते. आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे आभार मानते. त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थ्यांनी जे उत्तर देऊन प्रतिसाद दिला आणि शांत हे लेक्चर ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते. धन्यवाद.